अमर भोईर साहेब प्रसिद्ध उद्योजक कासने त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत. बेस्ट बॅट्समन साठी जी कूलर लाभली ती सन्माननीय आदरणीय मोहनजी सुतार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभली आहे. त्यासोबत मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला जी उपलब्ध करून दिली आहे ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर पाटील सांगोडे गावचे प्रसिद्ध उद्योजक डीबी त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. लेट्स प्ले शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला होती या सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज नवनाथ. 1:25 पहिला चेंडू हा रवाना होतोय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार. विष्णूला मात्र धक्का लागतोय आणि धक्का लागलाय वडवली टीमला देखील. वन मोर. पहिली विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का टीम वडवलीला. थँक्यू डीजे. तर नक्कीच साईनाथ बलराम पाटील साहेबांचं देखील शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. न्यू बॅटर नितीन डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये धाबा किती येतील, किती धाबा बनतील. एक अष्टपैलू क्रिकेटर सूरज बाबलेचा ब्रँड आहे खऱ्या अर्थाने. एवन दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. सूरज केने दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट वाईड इज लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग नक्कीच करावी लागते. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये 1 धाव आली. अकाउंट आता ओपन केलंय नितीनने. सांघिक आणि वैयक्तिक देखील. स्ट्रायकिंग एंडवर आता राहुल भंडारी या टीमचा कॅप्टन विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे खऱ्या अर्थाने या विभागामध्ये. यावेळी हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. झेलती ते टीमला. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा दुसरा धक्का बडवली टीमला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते भावाले टीमच्या वतीनं. जय बजरंग भावाले बी मोठा संघ आहे. न्यू बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदेश मध्ये क्षमता टासून टासून भरली आहे. आक्रमक शैलीचा बॅटर. नक्कीच बाबू खाडे यांनी हा संघ पुरस्कृत केला गेलाय. रोहित दादा पोपे यांच्या माध्यमातून हा संघ नक्कीच आपण रोहित एंटरप्राइजेस रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले बी संघ आपण पाहतोय. मोठा संघ आणि मोठ्या संघामध्ये मोठे खेळाडू देखील आहेत. तर दिनेश मोगरे आणि स्वप्नील केशव यांचं देखील ते शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चांगला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते नवनाथच्या माध्यमातून. आतापर्यंत नवनाथने 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात आणि 2 विकेट्स गेल्यात. जबरदस्त बॅटिंग करायची होती परंतु जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका गॅप मध्ये फेकून दिला बॉलला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री सीमा पार. येतो हा पहिला चौकार.
तर नक्कीच भिवंडी बनाम कल्याण असा सामना सुरू आहे. एका बाजूने आपण कल्याण विभागातील नामवंत संघ पाहतो, दुसऱ्या बाजूने भिवंडी विभागातील एक नावलौकिक संघ, मोठा संघ आपण पाहतोय. भाबाले संघाचा जर विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं नक्कीच वर्चस्व राहिले. आताच नानकर येथे एक प्राइज मारलं, नक्कीच चॅम्पियन राहिलेत नानकर येथे. या हंगामामध्ये जबरदस्त खेळ. इन्फॉर्म संघ आहे, सूरज केने आलाय, ब्रँड ऑफ भाबाले. बॅटची एज, फिंगर अप, वन मोर विकेट डाऊन. नितीनची केली आता समाप्त होतीये. लागणारा धक्का क्रमांक 3 वडवली टीमला. चला बॅट्समन पाठवा वडवली टीम. आपण टाइम जास्त घेत आहे, लक्षात घ्या, कारण संतोष येतोय नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आपण रेडी ठेवायचे. जेव्हा बॅट्समन आउट होऊन परतीच्या प्रवासाला जाईल तेव्हा अर्ध्या रस्त्यास त्याला आपण पकडलं पाहिजे. सर्कलच्या आतमध्ये आपण तोपर्यंत आलं पाहिजे, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. न्यू बॅटर संतोष, अष्टपैलू क्रिकेटर आहे वडवली टीमसाठी संतोष. सूरज केने पुन्हा एकदा वेगाने. हा चेंडू अप्रतिम बॉल होता, फुलटॉस स्वरूपाचा, परंतु बॅटवर घेता आला नाही संतोषला. सूरजने 2 चेंडू फेकलेत, अप्रतिम राहिले दोन्ही चेंडू. 2 चेंडू मध्ये 1 विकेट आणि कोणती धावा आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा सूरज, राईट आर्म राऊंड द स्टंप्स. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे. कबर्सला पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच, आणि चुकीचं रूपांतर नक्कीच 2 धावांमध्ये केलंय. दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित इंटरप्राइजेस जय बजरंग भाबाले बी संघ, कल्पेश राहुल 11 वडवली संघ. दोघांमध्ये चांगली चुरस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू चांगला राहिलाय, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय, वळण घेतोय, कारण व्हेरिएशन भरपूर आहेत सूरज केनेकडे. या खेळाडूंनी अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला, आपल्या गावाचा डंका वाजवला. स्टार सुपरस्टार भिवंडीतील सूरज केने. आठव्या बाटना लॉफ केलाय, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक तैनात तिथे. डीप मिड विकेटला चांगली फेकी देखील पाहायला मिळते. 1 धाबे ते एका धाबेच्या मदतीने धावफलक आता दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 10 या आकड्यावर. या षटकामध्ये मात्र 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली आहे गोलंदाज सूरज केने. सलामीचे फलंदाज नक्कीच तंबूला परतलेत, राहुल, अविनाश, आणि त्यानंतर मात्र नितीनला देखील परतावं लागलंय. संदेश आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लास्ट टू गो, अंतिम बॉल. पुन्हा एकदा सूरज, राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा दरम्यान कंप्लीट केले. या 2 धाबांच्या मदतीने षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा मात्र आणि मात्र 6.00 च्या सरासरीने 12 धावा. अजून 3 षटक फेकायचे बाकी आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये धाबा किती बनतील याचं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये कोण देईल. बॅटने उत्तर द्यावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला संघर्ष सुरू आहे. कल्पेश राहुल 11 वडवली टीमच्या वतीनं. भाबाले संघ एक मोठा संघ आहे, सुपरस्टार या संघामध्ये आहेत, आणि सुरुवातीचा कालखंड जर पाहायला गेला तर एवढा प्रसिद्ध संघ नव्हता, परंतु जसजसे चांगले खेळाडू या संघामध्ये
घडत गेले तसतसं या संघाचं वर्चस्व भिवंडी विभागामध्ये वाढत गेलं. नवनाथ पुन्हा एकदा बॅक करतोय स्वतःला. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय सूरज केने चेंडूवर येतोय, चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक 3-13 झाली आहे खऱ्या अर्थाने, कारण 3 विकेट्स 13 धावा. यानंतरची बिग फाईट बोरशेती आणि त्यांच्या अगेन्स्ट पायरमाल. चांगला चेंडू गती परिवर्तन, नवनाथची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. या दोन्ही षटकांचा जर विचार केला तर आतापर्यंत पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात माफक राहिली आहे, कारण दोन चेंडूमध्ये एकच धाव बनवली आतापर्यंत या फलंदाजाने. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडत नाहीये. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, यावेळी मात्र भिडकावून दिला बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलं वाईड लॉंग ऑन सीमा रेखा पार. ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. पुढचा चेंडू राईट आर्म फ्रॉम द स्टंप्स. यावेळी कमबॅक करतोय गोलंदाज, षटकार ठोकला होता, वापसी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ, राईट आर्म राऊंड द स्टंप्स. फुलटॉस स्वरूपाचा स्क्वेअर लेगला देखना फटका पाठवून दिला बॉलला. खेळाडू कक्षाला मान वंदना दिली आणि 4 धावा वसूल केल्या. गोलंदाज तयार होतोय. पुलरलेनचा चेंडू, यावेळी फसवा चेंडू, फिंगर रोल केले या चेंडूवर. कमबॅक होतोय. डॉट आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट, परत चौकार आणि त्यानंतर आणखी एक चेंडू डॉट येतोय. 50-50 सड्याप्रमाणे रंग बदलतोय. हे षटक अतिशय सुरेख राहिलंय. अशा रीतीने विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल 7.67च्या सरासरीने 23 धावा बनल्यात. 3 मोठ्या विकेट गमावल्या वडवली टीमना. नक्कीच शुभागमन होत आहे अन्नदाते आपले संदीप पाटील सरांचं, आणि 2 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची व्यवस्था झाली. आमचे संदीप पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. काल त्यांची भूमिका मेंटॉरची होती, परंतु त्यांचा संघ परास्त झाला. यावेळी फटका सुरेख अलॉंग दी कार्पेट, मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू. फंबलिंगचा नक्कीच कुठेतरी परिणाम भोगावा लागतोय. मल्टिपल धाबा स्कोर करतोय. स्कोर कार्ड वर आता धाबांची टोटल जाऊन पोहोचेल 25 वर. विकेश येतोय बॉलिंग ट्रॅक वर. गोलंदाज वेगवान गतीचा गोलंदाज आहे विकेश. सोडून दिला या चेंडूला, परंतु अचूक चेंडू, लाईन आणि लेंथ जबरदस्त पाहायला मिळते. विकेश सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक देखील हाताळत होता. सूरजने देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली. अनेक गोलंदाज आहेत खऱ्या अर्थाने भाववाले टीम मध्ये. बाटना अलॉंग दी कार्पेट खाली ठेवतोय फलंदाज. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला नाही संतोषने. एक मात्र धाव आणि 1च्या साह्यानं
धावफलक आपण आता 26 वर पाहतोय. धाबांचं वालवंट पसरते चहूबाजूने. असं वाटतंय की मैदानाच्या आतमध्ये टेस्ट क्रिकेट सुरू आहे, कारण लिमिटेड फॉर्मॅटमध्ये कमी ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण अशा पद्धतीची बॅटिंग कधी पाहत नाही सहसा, खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक चेंडू डॉट खेळल्यानंतर जो प्रेशर क्रिएट होतो तो भरपूर मोठा प्रेशर असतो फलंदाजासाठी. पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर, यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघत राहील आणि चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर लेग सीमा पार. येतो हा आणखी एक दमदार षटकार. खऱ्या अर्थाने संदेश 10 चेंडू 24 धावा आतापर्यंत बनवल्यात त्याने. चांगला चेंडू, कमबॅक, वापसी. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयोवा झेलसाठी ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलंय, सन्माननीय आदरणीय मोरेश्वर पाटील साहेब यांचं देखील शुभागमन होतंय. मोरेश्वर पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल. आयोवा झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोरेश्वर परशुराम पाटील साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक आपल्याला लगावलं गेले आणि अनेक प्रेक्षकांनी याचा लाभ देखील घेतला आतापर्यंत. हे पारितोषिक कंटिन्युअसली फायनल डे पर्यंत लागलं जाणार आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका अलॉंग दी कार्पेट बदलला. दन 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 करत चेंडू चालाय सीमा पार. लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक, त्यांना चकमा दिला. येतो हा चौकार. जी पाटील साहेबांचं देखील ते शुभागमन होतं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. श्रद्धांजली चषक 2025 चा तरार दैदिप्यमान क्रिकेटचा सोला रंगलाय सांगोडे गावामध्ये. 4 दिवस उत्साहाचं वातावरण आहे. 5वा दिवस देखील खूप उत्साहाचा असणार आहे. जयघोष होणार आहे क्रिकेटचा, कारण गजर क्रिकेटचा आहे, सोहळा आनंदाचा आहे. संपूर्ण सांगोडेकरांच्या नजरा लागल्यात की कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि ती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. आरसीसी राया संघाने थेट मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. कारण रोशन सर जर सांगायला गेलं तर पहिले जे 2 दिवस होते त्या 2 दिवसामधनं आपण जो सेमी फायनल जिंकून संघ पुढे जाईल फायनल मध्ये ढकलणार होतो. या मॅचेस या टुर्नामेंटचं समीकरण तसं होतं. पहिले 2 दिवस म्हणजे बुधवार गुरुवारचा जो दिवस होता 24 आणि 25 तारीख क्वालिफायर राऊंड मधनं 28 संघ निघाला. दुसऱ्या दिवसामध्ये आरसीसी राया आणि त्याची जी सेमी फायनल झाली ती जिंकून आरसीसी राया संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश नोंदवलाय. यावेळी फटका सुरेख डावखुऱ्यात आता फलंदाज थोडंसं फंबल होतं. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव तिथे पाहायला मिळते. आणि 3 टीम मध्ये जशी वरब गावामध्ये रेस लागली होती, गाड्या सुटल्या, गाड्या सुटणार, पण तू मथुर जिंकणार, बकासूर जिंकणार की सर्जा जिंकणार. परंतु वरब गावामध्ये आपल्या गावातील ओम पाटील मथुर जिंकला होता. बच्चा बैलाचे नक्कीच समर्थक, बच्च्याप्रमाणे सच्चा कामगिरी त्याची राहिली. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. अटॅकर पनिश करतोय. शॉट आंपुलचा फटका उंच भरारी घेतली. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकीला माफी नाही. आणखी एक विकेट पडते. मोठा धक्का लागतोय संदेशच्या रूपानं.
यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू ब्लॉक हॉलमध्ये परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चारही मुंड्या चित करतो फलंदाजाला. जबरदस्त वेगवान गतीने गोलंदाजी साकारली आहे. गतीचा महारथी आहे खऱ्या अर्थाने गोलंदाज सुजित आपण पाहतोय. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये डॉमिनेट करावं लागेल. अजय चव्हाण आलाय. व्हाईट बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचे दोन या समांतर. 3 ऑफिशियल पंच आज या संपूर्ण मॅचेस मध्ये आपण पाहतोय. तर दरम्यान टॉस साठी इन्व्हाइट करतोय बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या अगेन्स्ट पायरमाल दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिक्वेस्ट करतोय टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल ऑस्ट्रेलियन स्टाईपने टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का वडवली. तर नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडस मान्यवरांकडे देखील कॅमेरा आपण वळवायचा आहे, कारण आपल्याला एक विशेष अनाऊन्स करायची आहे. काल नक्कीच ब्रास बँड स्पर्धा झाली रोशन सर तिसगाव मध्ये आणि स्वराज्य ब्रास बँड पथक सांगोडे यांनी चतुर्थ पारितोषिक तिथे पटकावलं. परंतु एक विशेष गोष्ट सांगेन की त्या पथकामध्ये एक चांगला कलाकार आहे स्वप्नील केशव. त्याला बेस्ट रिदम ऑफ द त्या पथकातील अवॉर्ड मिळाला आणि त्याचं नक्कीच आम्ही अभिनंदन करतो. स्वप्नील केशव आपल्या समवेत आहे. दरम्यान चांगला चेंडू आणि नक्कीच प्रशंसा खूप केली होती. स्वतः जे आपले पंच होते त्या संपूर्ण ब्रास बँडचे त्या पंचांनी नक्कीच तारीफ केली बेस्ट रिदम म्हणून. आणि अभिमानास्पद गोष्ट सांगोडे गावासाठी आणि संपूर्ण या परिसरासाठी खूप चांगली साथ दिली त्यांनी आपल्या ब्रास बँडची. परंतु चतुर्थ पारितोषिक पटकावलं स्वराज्य ब्रास बँड पथकाने. यावेळी मात्र उंच हवेमध्ये चेंडू दरम्यान इनफील्ड मध्ये चेंडूला रोखला जातोय. धावचीची संभावना घातपात होतोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का शेवटच्या बॉलवर लागलाय आणि अशा रीतीने धावसंख्येची टोटल आता उभारले फक्त आणि फक्त 39. विजयासाठी भावले टीमला 40 ची गरज. या 11 पायरमाळ हा संघ इथे दाखल होतोय. चला बेस्ट ऑफ बोरशेती रोशन वेखंडे आपण या. क्या बात आहे. मोरिया बीट्स बँड पथक देखील आहे त्यांचं आणि मोरिया 11 या नावाने नेहमीच तो संघ खेळतो. भरपूर दूरवरचं अंतर कापून ते आलेले आहेत. या सांगोडे गावामध्ये त्यांचं स्वागत आहे आणि त्यांच्या समोर बेस्ट ऑफ बोरशेती अर्जुन बांगर रोशन वेखंडे बाली इन ॲक्शन मध्ये असतील. चला टॉससाठी या रोशन. तर नक्कीच कालचे बेस्ट रिदम अवॉर्डचे विजेते स्वप्नील केशव SK फॅशनचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा स्वप्नील केशव यांच्या शुभ हस्ते आपण या मोठ्या मॅचचा नक्की टॉस करतोय. दोन टीमचे कॅप्टन इथे
एका बाजूने बोरशेती तर दुसऱ्या बाजूने पायरमाल, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. याकरिता दोन्ही सामन्यांच्या दरम्यान दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकी आपण करतोय. तर 2025 आणि श्रद्धांजली चषक अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. श्रद्धांजली चषक अशी कॉलिंग आणि श्रद्धांजली चषक असंच नाण्याची बाजू आले. तर मी विनंती करतो स्वप्नील केशव यांना आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. नक्कीच थोडंसं दोन शब्द त्यांना विचारणार आहोत. तर टॉस जिंकला बसून घ्यायचं दोन टीमचे कॅप्टन. तर बोरशेती टीम आपण टॉस जिंकलायत. प्रथमतः आपण 5 षटकांची मॅच पहिल्यांदाच आय थिंक इथे मैदानावर उतरता या क्रीडांगणावर आपण उपस्थित राहिलात. तर पहिल्यांदा आपल्याला हे सौंदर्य कसं वाटलं मैदानाचं? ग्राउंड तर खूपच सुंदर आहे, मजा येईल खेळायला. तर प्रथम आपण निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करू. फील्ड फर्स्ट समोर चांगला मोठा संघ आहे. मोठ्या संघाच्या विरोधात काही मोठी प्लॅनिंग? प्लॅनिंग तर तशी काय नाही, कारण की पहिल्यांदा खेळतो या संघासमोर. कमीत कमी धावा बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न आपण नक्कीच कराल. गोलंदाजीमध्ये कोणावर जास्त विश्वास असेल आपला? अर्जुन बांगर आणि सुमित भागरे. नक्कीच अर्जुन डॅशिंग क्रिकेटर आहे आणि अर्जुनची गोल असेल. वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. समोरची टीम सुद्धा चांगली आहे आणि आम्ही 70 ते 80 धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, कारण तेवढ्या धावा बनताना देखील आपण पाहिल्यात. तर कुठेतरी या नवीन क्रीडांगणावर आपण खेळताय पहिल्यांदा आणि आपल्याला कसं वाटतं इथे खेळताना? आयोजन पण भारी आहे आणि ग्राउंड पण सुद्धा भारी आहे. बरं आम्हाला लांबचा प्रवास करायला लागला असेल, पण इथं येऊन असं वाटत नाही का आम्ही करू शकतो. पण आम्हाला इथं माहिती आहे का इथं एवढा लांब आलं तरी आम्हाला काहीतरी कारण चांगलं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पैसा वसूल झाला असं म्हणायला हरकत नाही. बेस्ट ऑफ लक देईन तुम्हाला आणि तुमच्या टीमला देखील. बोरशेती आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. तर जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. कॉम्पाऊंडमध्ये एक छोटासा बदल आपण घडवून आणतोय. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र रोशनजी संते सर. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. 40 धाव बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. रोहित एंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी या टीमला रोहित दादा पोपे आणि विवेक खाडे यांचा संघ आहे. फुल टॉस इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स फॉर द लाईन चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. सूरज केने, परफेक्ट यॉर्कर फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का भावाले बी या टीमला. सूरज केने बॅक टू द पवेलियन. राहुल भंडारी यांचा संघ आहे. तो म्हणजेच कल्पेश राहुल 11 नारायण देव प्रतिष्ठान वडवली. 40 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. रोहित एंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी या संघासमोर वेदांत येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. विकेट मिळवले संतोषने. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत आमचे संवेद. सांगोडे गावचा गोड आवाज खऱ्या अर्थाने उमी सुतार आहेत.
त्यांनी संपूर्ण या टेनिस विषयामध्ये सांगोडे गावाचं नाव पोचवलेलं आहे आपल्या या समालोचनाने. त्यांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. बॅटची आतली कडा होती त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 6 धावा. संत आणि सावध सुरुवात. खऱ्या अर्थाने 40 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. भावाले बी या संघाला आज योगेश नायक टीममध्ये त्याची कमी नक्कीच भासणार आहे भावाले बी या संघाला. ड्राईव्ह करतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत. खराब फिल्डिंग मिळते 1 धाव चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. डीप मध्ये आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. राया गावचे खंदे समर्थक, उद्योजक, समाजसेवक फुरकान पावले देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत. बॅटची कडा, लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय भावाले बी या टीमला. धावसंख्या आहे 15. रोहित दादा पोपी आणि विवेक खाडे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. रोहित इंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी. आणि त्यांना फाईट करतोय कल्पेश राहुल 11, नारायण देव प्रतिष्ठान वडवली. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. संदेश वाल्मिकी आहेत ज्या संदेशने कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. तो संदेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फटका छान आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 19 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे या मॅचमध्ये, कारण की 40 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. त्याचं कारण निखिल चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही बनवायच्या धावा 20. या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 20ची गरज. लॉब करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय लॉंग ऑनला. अविनाशने फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन.
श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहे. त्यांना फाईट करतो आहे कल्याण तालुक्यातील एक बलाढ्य संघ वडवली विपक्ष भावाले बी. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आहे. यापुढील सामना असेल बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांना फाईट करेल मोरिया 11 पायरमाळ. मोरिया 11 पायरमाळ आणि सामना आपण पाहणार आहोत बेस्ट ऑफ बोरशेती. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. खराब लाईन आहे, तेच पाहिलं पंचांनी. उमेश केणे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 21-21. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का भावाले बी या टीमला. पुल करताय क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धावसंख्या 2 पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. श्रद्धांजली चषक 2025 आजचा 4था दिवस आणि सामना क्रमांक हा 4था सुरू आहे. क्लीन बोल्ट यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. जोगेंद्र येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आहे 24 धावा. अजूनही 16 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. विकेट मिळवली गोलंदाज संतोषने. संतोष आला सेकंड स्पेलमध्ये, ज्या संतोषने 7 धावेंचं षटक हाताळलं होतं.
तो संतोष आपण पाहतो याही षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. आणि यस फिंगर अप बॅटची कडा यस्टनच्या पाठीमागे राहुलने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. भावाले बी या टीमची. जोगेंद्र बॅक टू द पविलियन. सुजित नवीन बॅट्समन येत आहेत. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. एकंदरीत चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 16ची गरज. सुजित 7व्या क्रमांकावरती आलाय. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. भावाले बी या टीमचा. रोहित एंटरप्राइजेस या नावाने हा संघ खेळतोय. जय बजरंग भावाले बी. संतोषने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. हाफ ट्रॅकर आहे. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. उमेश केने सरांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. टिटवाल्याची आणबान शान उमेश केने सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या 25 15ची गरज आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. खराब गोलंदाजी होते. अविनाश थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. 14 चेंडू आणि 14ची गरज. रन बॉल इक्वेशन. स्विंग याना मिस. डॉट बॉल येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. फुल टॉस त्याला पाठवलाय. वाईड इश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. स्ट्राइक इनला बॅट्समन नवनाथ.
मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. नितीनने हा झेल पकडलाय. कॉट इन बोल. फलंदाज झालाय बाद. नवनाथ बॅक टू द पविलियन. आणि पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. भावाले बी या टीमची एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. सात फलंदाज झालेत बाद. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत गोलंदाज नितीनने. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज नितीन. 7 बाद 32 ही धावसंख्या आहे. 40 धावा बनवायच्या आहेत आणि 40 धावा बनवत असताना दमछाक होतीये भावाली बी या टीमची. ज्यासाठी हा संघ ओळखला जातो असं वाटलं की सर्वांना 2 ते 3 षटकांमध्ये सामना फिनिश होईल, परंतु नियतीला मान्य नाहीये. बॅटची कडा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहू शकाल. साहिल आलेत नवीन फलंदाज. 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल या मॅच मध्ये. वडवली या टीमला फाईट देतोय. वडवली संघाला हार मंजूर नाहीये. फाईट देतोय, लढतोय तो. कल्याण ग्रामीण मधील असं वाटतंय की एकमेव संघ आहे जो रतनबुवा खेळलाय. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघ या विभागातील. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद. फलंदाज बाद झालाय. आणि आता प्रश्न पडलाय ही गरज होती का, कारण की 8वा फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच भावाले बी या टीमचा. टेन्शन वाढलेलं आहे रोहित दादा. चिंता वाढली आहे कारण की 8 फलंदाज बाद झालेत आणि इथून अजूनही धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 5 आणि 2 फलंदाज बाकी आहेत.
सुजित. बघा मंकड विकेट नाहीये संदेश. या स्पर्धेचा नियम आहे मंकड विकेट नाहीये, त्यामुळे डेट चेंडू असेल. अजयला देखील माहिती आहे. अजय बेटा चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवायचे 4 या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस आला हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक 7 जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. काय फाईट देतो वडवली संघ या मॅच मध्ये. भावाले बी या संघाला कोणी विचार देखील केला नसेल, परंतु या स्थितीमध्ये हा सामना आहे. 7 चेंडू शिल्लक 4 ची गरज. या सीझन मध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये 2 इतिहास झालेले आहेत. 7 चेंडू 1 धाव डिफेंड झालेली आहे. खिडकाली संघाला 7 चेंडू आणि 1 धाव बनवायची होती विवेक, आणि ती धाव बनवून दिली नव्हती. सोनारपाडा संघाने आदर्श चषक पडले गावच्या स्पर्धेमध्ये त्यानंतर 3 चेंडू 1 धाव बनवायची होती दहिसर संघाला, ती देखील धाव बनवून दिली नव्हती. ती म्हणजेच ओमसाई आगासन संघाने. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकेल आणि सीमारेषेच्या बाहेर हा विजयाचा चौकार येतो आहे. सुजितच्या बॅटमधून सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे रोहित एंटरप्राइजेस. जय बजरंग. भावाले बी या संघाने, भावाले बी संघाचं अभिनंदन. या संघाचे पुरस्कर्ते रोहित दादा पोपे आणि विवेक दादा खाडे आपलं देखील अभिनंदन.